नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यामधील आंबेगाव नेरे येथील श्री स्वामीनारायण टेम्पल पाहण्यासाठी। बरेच दिवस आपण ब्लॉग वगैरे लांबचा बनवला नाही। आज आपण घरी आहोत आणि आपल्याला जायचंय श्री स्वामीनारायण मंदिर पाहण्यासाठी। तर मित्रांनो, श्री स्वामीनारायण मंदिर जास्ती लांब नाही, जवळच आहे आणि उत्सुकता आहे तिकडे आपल्याला जायची। संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत स्वामीनारायण मंदिर हे चालू असतं आणि त्या टायमामध्ये आपल्याला स्वामीनारायण मंदिर पाहायसाठी सोबत दर्शन घ्यायसाठी तिकडे जायचंय। मी तुम्हाला ते सर्व दाखवतो। आपल्या व्हिडिओमध्ये तत्पर राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। पाहू शकता आता आपण आदेश सरांची गाडी घेऊन जातोय। तर चला मित्रांनो, आता आपल्याला निघायचंय। आपण घेतली आदेश सरांची गाडी आणि ही गाडी घेतल्यामुळे जरा आपल्याला लवकर जाता येईल आणि लवकर आपण तिथे पोहोचू। पावसाचं वातावरण पण जरा कमी आहे, ऊन पडलंय, तर पावसाने पण आपल्याला साथ दिली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर चला तर मग। तर मित्रांनो, फायनली आपण आता स्वामीनारायण मंदिराच्या परिसरामध्ये आलोय। थोडा उशीर झाला कारण ट्रॅफिक खूपच होतं, पूर्ण रस्ते ब्लॉक होते, त्यामुळे थोडा उशीर झाला, अंधार झाला आहे। आता आपण मंदिराच्या इकडे जाऊ। तर मित्रांनो, पाहू शकता हा आहे स्वामीनारायण मंदिराचा सर्व परिसर। आपण आता इकडून जाऊ। लेट झाल्यामुळे अंधार झाल्यामुळे फ्लॅश वगैरे लावला आहे। मंदिराचं वैशिष्ट्य आहे या मंदिराला कुठेही सिमेंटचा वापर केलेला नाही किंवा स्टीलचा वापर केलेला नाही। पूर्णपणे गुजराती स्टाईल, गुजराती कोरीव दगड ह्याच्या सहाय्याने मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो। होऊ शकतं ते वरती स्वामीनारायण मंदिर आहे आणि खालती पूर्णपणे संतांच्या मूर्त्या आहेत। आपल्याला थोडा यायला उशीर झाला। मंदिराच्या इकडे जाऊ वरती। फायनली आपण आता मंदिराच्या इकडे आलोय।
अंधार झाला असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. शकता मित्रांनो, मध्ये शूटिंग काढायला अलाउड नसल्यामुळे आपण मध्ये शूटिंग काढू शकलो नाही. भारी वातावरण आहे, पाहू शकता. थोडा उशीर झाला याला, त्यामुळे अंधार झाला, पण काय करू शकत पण नाही ट्रॅफिक असल्यामुळे. मेन हायवेला ट्रॅफिक खूप होतं, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. आपण आता स्वामीनारायण वर्तन मंदिरातून जाऊन आलो. सोबत संत महाराजांचं पण भरती मंदिर आहे, ते सुद्धा आपण आता पाहिलं. खूप भारी वाटतं इकडे. आहे इकडे असा स्वामीनारायण मंदिराचा परिसर खूप छान आहे. असा आहे स्वामीनारायण मंदिराचा परिसर. सोबत मंदिराचा असा समोरील बाजू. मित्रांनो, आता आपण स्वामीनारायण मंदिराच्या इथून आलो. दर्शन वगैरे घेतलं, खूप भारी वाटलं. थोडा वेळ आपण इथं बसलो सुद्धा, खरंच खूप भारी वाटलं. आणि पावसाने महत्त्वाचं म्हणजे साथ दिली. थोडा उशीर झाला, ठीक आहे, मोठ्या मोठ्या अडचणी तर येतच राहतो, तरी पण आपण वेळेत पोचलो. मंदिरसुद्धा आपण दर्शनसुद्धा घेतलं, तर खरंच खूप भारी वाटलं. आता आपल्या गाडीच्याकडे जातो आहे, जास्त लांब नाही, थोडंसं आहे. तर पावसाने पण आपल्यावरती मेहरबानी केली की पाऊससुद्धा आला नाही. महत्त्वाचं म्हणजे खूप भारी वाटलं, आल्यासारखं दर्शन वगैरे मिळालं. आता आपण जात आहोत आपल्या गाडीच्या इकडे. गाडी जिथं आपण पार्क केली आहे तिथे आता आपण जातो आहे.
तर मित्रांनो आता आपण आपल्या गाडीची इथे आलोय, पाहू शकता. इथे आपण आता गाडी पार्क केली होती. आता आपल्याला जायचं आहे घरी. तर मित्रांनो भारी वाटलं. आता आपण आपल्या गाडीपाशी आलोय. थोडा वेळ लागेल आपल्याला घरी जायला. तर मित्रांनो आपण आता श्री स्वामीनारायण मंदिराकडे आलो. मंदिर वगैरे पाहिलं, दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन वगैरे घेऊन थोडा वेळ बसलो तिथे आणि फायनली आता आपण घरी जाण्यासाठी रिटर्न निघालो आहे. आणि आपण आता आपल्या गाडी जिथं आपण लावली होती पार्किंगमध्ये तिथे आता आपण आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आता घरी. बराच वेळ झाला आता आणि आपल्याला आता जायचं आहे घरी, पाहू शकता. तर चला तर मित्रांनो आपण भेटू डायरेक्टली घरी. तर मित्रांनो फायनली दर्शन वगैरे घेऊन मंदिर वगैरे पाहून आता आपण घरी आलो आहे. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होऊ, वगैरे करून घेऊ. तसेच सोबत आपल्याला हा व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.